नाशिकमध्ये केंद्र सरकारने कांद्याविषयी घेतलेल्या निर्णयाचा अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही असं दिसतंय। कारण शुक्रवारपासून शेकडो कंटेनर्स कस्टम हाऊसमध्ये असंच पडून आहेत। नाशिकच्या जानोरीसह मुंबईमध्ये सुद्धा कंटेनर अडकल्याची माहिती। दिल्लीमधूनच अंमलबजावणी न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असंही कळतंय। कांदा निर्यात मूल्य रद्द आणि निर्यात शुल्क 20% कपातीचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र नाशिकच्या दानोरीसह मुंबईमध्ये सुद्धा अनेक कंटेनर्स अडकून पडल्याची माहिती बातमी पाहतोय नाशिकमधून। कांद्यासंदर्भात महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये केंद्र सरकारने कांद्याविषयी 2 दिवसापूर्वी जो निर्णय घेतला, मात्र निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झाली असं दिसत नाही। कारण नाशिकमध्ये बरेचसे कंटेनर्स अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे अंमलबजावणी कधी होणार असा सवाल आता सगळ्या स्तरातून विचारला जातोय। घेतलेला जो निर्णय आहे त्याची नाशिकमध्ये अजूनही कोणी दखल घेतलेली नाही असं दिसतंय। कारण की शुक्रवारपासून आज 2 ते 3 दिवस झाले तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही असं दिसतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, कांदा विषय आणि निर्णय जो घेतला अजूनही कोणी दखल घेतली नाहीये, अंमलबजावणी झालेली नाहीये, काय कारण आहे त्यामागची, काय इतका वेळ लागतोय? सध्या आपल्याकडे शुक्रवारच्या दिवशी केंद्र सरकारने कांद्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता। या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाहीये। त्यामुळे कांदा निर्यातदारांचे शेकडो कंटेनर ते त्या कस्टम हाऊसमध्ये थांबून असल्याचं दिसून येतंय। अनेक ठिकाणी रांगा देखील लागलेल्या आहेत। मुंबईमध्ये जर त्याची संख्या बघितली तर 400हून अधिक कंटेनर त्या ठिकाणी अडकल्याची माहिती आहे। निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क कपातीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी आणि निर्यातदारांना हा मोठा दिलासा मानला होता। मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। एकूणच जर मागील काळातील या सगळ्या निर्णयांच्या अंमलबजावणीचं जर बघितलं तर निर्यात बंदी लागू करायची जर असली तर ती एका रात्रीत न लागू होते आणि त्याच्या संदर्भातली अंमलबजावणी देखील तात्काळ सुरू होते। मात्र असे सर्व निर्णय घेतले जात असताना अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांसह कांदा व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान या निमित्तानं होतं। त्यामुळे त्याची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे। श्रद्धा, निर्णय कधी होतो अपडेट घेत राहू। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर केंद्राने कांद्याविषयी घेतलेल्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाहीये। शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगलेला लागलेला पाहायला मिळतोय।